तिकडे नाशिकच्या बोधले नगर परिसरामध्ये काल रात्री एकूण 4 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यात। भगवती आणि विद्याजल अपार्टमेंटमध्ये या घटना घडल्यात। चोरट्यांनी सुट्टीसाठी बाहेरगावी गेलेल्या घरांवरती लक्ष ठेवून हे कृत्य केल्याचं समोर येत आहे। मात्र या प्रकरणात नाशिकमधल्या एका पोलीस मित्रानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका चोराला पकडण्यात यशही आलंय। प्रशांत खांड्रे या पोलीस मित्रानं घरफोडी करून पळालेल्या चोराचा पाठलाग केला। यावेळी एका चोरानं त्याच्यावरती पिस्तूल रोखली, पण प्रशांतनं कसलीही पर्वा न करता या चोराला पकडून ठेवलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलंय। या प्रकरणातील इतर आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत। तसं आम्हाला एक कॉल झाला की एक स्विफ्ट गाडी आहे MH12 इतकंच कळालं आम्हाला। तर आम्ही त्या स्पॉटवर पोहोचलो। तर आम्ही पोहोचल्यानंतर ती गाडी काच ओपन होती। तर आम्ही पोहोचल्यानंतर जसं मी ड्राईव्ह करत होतो गाडी, तसं मी उतरलो, तसं तो एक आरोपी होता, त्याने वरच्यांना लगेच कळवलं की कोणतरी आलेला आहे। तर आम्ही जंप घेतला गेटवरून। तर आम्ही बॅक साईडने जाऊन त्यांना अटॅक केलं। तर त्याने लगेच पिस्तूल काढली। पिस्तूल काढल्यानंतर मी काही असं घाबरलो नाही, मी फक्त ऍक्शन केली। माझ्याकडे काही पिस्तूल वगैरे नव्हती। मी ऍक्शन केल्यानंतर तो थोडासा घाबरला, तो पळून गेला आणि दुसरा अटॅक केला। मी एकच फटक्यामध्ये त्याला खाली पाडला।